नमस्कार. आज ज्योतिषिका या अंतर्गत आपण 21वा भाग बघत आहोत. या 21व्या भागामध्ये आपल्याला दोन गोष्टी बघायच्या आहेत. एक म्हणजे करण म्हणजे काय आणि योग म्हणजे काय. करण म्हणजे काय तर तिथीच्या अर्ध्या भागाला करण असे म्हणतात. तिथीच्या अर्ध्या भागाला करण असे म्हणतात. आता तिथी जी आहे ती जेवढी मोठी असेल 12 अंशाची तिथी असते, मग 6 अंशाचं करण येतं. आपल्याला त्या आकडेवारीत जायचं नाही. तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण. एकूण कर्ण किती आहेत तर 11. आपल्याला काही कर्ण जी आहेत ती त्यात 1 नंबरचं कर्ण आहे बालव, 2 नंबरचं कर्ण आहे तैतील, 3 नंबरचं कर्ण आहे वणिज, 4 नंबरचं कर्ण आहे बव, 5 नंबरचं कर्ण आहे कौलव, हे 6 नंबरचं कर्ण आहे गरज आणि 7 नंबरचं कर्ण आहे विष्टी. ही 7 वेगळी लिहिलीत आणि इकडं 4 वेगळी लिहिलीत. याचं कारण असं की कर्णामध्ये एकूण कर्ण आहेत त्यापैकी ही 7 वेगळ्या जातीची आहेत आणि ही 4 वेगळ्या जातीची आहेत. जातीची याचा अर्थ असा की ही सर्वात शेवटी येतात महिन्याच्या, म्हणजे ह्यांचं रिपिटेशन फक्त एकदाच होतं. पण वारंवार ह्या 7 नंतर पुन्हा पुढचे 7, हे 7 की पुढचे पुन्हा हेच 7, पुढचे पुन्हा हेच 7 असं होऊन शेवटी फक्त एकदाच. म्हणजे महिन्यामध्ये जर बघितलं आपण किंवा 15 दिवसाच्या कालावधीमध्ये तर विष्टी हे करण 3-4 वेळा येऊन जाईल, पण नाग हे करण फक्त एकदाच येणार. म्हणून ही जी आहेत ती स्थिर करण आहेत आणि ही जी आहे ती अस्थिर करण आहेत. हे असं का? हा भाग राशीअंश कला विकला एकदा शिकल्यानंतर बघू, पुढं कुठंतरी येणार त्यावेळेला आपण त्याचं स्पष्टीकरण करूया. पण आपल्याला त्याच्याशी फारसा काय संबंध आज तरी नाही. पत्रिकेवरून ह्याच्यावरून काय आपण फारसं ज्योतिष सांगणार नाही किंवा फलित आहे त्याचा विचार करणार नाही. ह्यात फक्त एकच आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये हे जे विष्टीकरण आहे हे विष्टीकरण अनिष्ट मानलं गेलेलं आहे कोणत्याही शुभ कार्याला. म्हणून विष्टीकरणावर जन्म झाल्यास त्याची एखादी शांती करा असा सल्ला काही ज्योतिषी देतात. हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एकूण 11 कर्णामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की 7 कर्ण आणि 4 कर्ण ही वेगवेगळी आहेत. ही 7 आहेत ती अस्थिर आहेत आणि 11 आहेत ही 4 आहेत ती स्थिर आहेत. त्यामुळं ह्यांच्यामध्ये सलग असा प्रकार येणार नाही. ही 7 झाली की 8वं हे येत नाही, हे आपल्याला हळूहळू लक्षात येईल. मग तुम्ही असं का असं त्यावेळेला बघू. परंतु ही 7 नंतर हीच 7 नंतर तीच रिपीटर नंतर शेवटी महिन्याची ही या पद्धतीनं आपल्याला दिसतात. याची कारणं आपण त्यावेळेला शोधणार आहोत. चला आता पुढे आपण जाऊया की एकूण 27 योग दिलेले आहेत. मग योग म्हणजे काय बघा. आपण ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट ऐकली असेल. ह्या विश्वाचा सगळा पसारा हा 360 अंश याच्यामध्ये बसवलेला आहे. हे गोल सर्कल 360 अंशाचं. आता ह्या 360 अंशामध्ये आपण सूर्य कुठे आहे, पृथ्वी कुठे आहे, चंद्र कुठे आहे याचा अंदाज कोण घेतो. कोण मोजतो आपण आणि त्या कोणावरून आपण ह्या सगळ्या गोष्टी ठरवतो. म्हणजे याचा अर्थ ह्यांच्यातलं अंतर हे कोणामध्ये मोजलं जातं. म्हणजे काय तर ही रेषा आणि ही रेषा ह्यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन होतो. त्यामुळे ह्यांचं अंतर 90 अंशाचं आहे असं मोजलं जातं. ह्या अंतराच्या मोजण्यालाच आपण तिथी असं म्हणतो. म्हणजे तिथी म्हणजे काय, सूर्य आणि चंद्राच्या अंतरमोजणीस आपण तिथी असं म्हणणार. मग सूर्य आणि चंद्र किती अंतरावर आहेत याचं ज्ञान आपल्याला तिथीवरून होतं. आता विचार करा की आपल्याला काय बघायचं आहे. आपल्याला काय बघायचं आहे तर हा योग एकूण 27 योग आहेत. 27 नक्षत्र आणि 27 योग समान आहेत का? नाहीत. योग वेगवेगळे आणि नक्षत्र वेगवेगळे. दोन्ही 27 आहेत हा एक योगायोग आहे, परंतु दोन्ही एकसारखी बरोबर नक्षत्राबरोबर योग बदलतो असं नाही आहे. मग हे काय तर रवी आणि चंद्र मिळून जितक्या वेळा 13 अंश 20 कला चालतील तेवढा वेळ एक योग मानला जातो. पुन्हा एकदा रिपीट करतो, कळतंय का नाही? नाही कळलं तर फार डोक्यात घुसवून घ्यायचं नाही. रवी आणि चंद्र मिळून जितक्या वेळा 13 अंश 20 कला
हे आकडा कुठं बघितला आहे? राशीचा बघितलेला आहे तुम्ही, राशीचा बघितलेला आहे. एक रास बरोबर 13°20 कला असते. म्हणून चंद्र आणि रवी मिळून जितक्या वेळा 13°20 कला चालतील तेवढा वेळ एक योग मानला जातो. मग आता हे तेवढा वेळ एक योग जर मानला जात असेल तर यामध्ये आपल्याला 27 योग म्हणजे बरोबर 13°20 कला गुणिले 27 360 येतील आपले बरोबर. म्हणजे एकूण 360चं जे सर्कल आहे आपलं त्याचे बरोबर 27 भाग केले की 13°20 कला. आपलं एक नक्षत्र पण तेवढंच येतं, काय अडचण नाही आहे, बरोबर तेवढं येणार तेही. फक्त काय नक्षत्रामध्ये आपण बघितलं की नक्षत्रामध्ये कदाचित ते पुढं मागं म्हणजे काही नक्षत्र जी आहेत ती 24 तासाची, काही नक्षत्र जी आहेत ती थोडीशी कमी असू शकतात. आता इथं आपल्याला बघायचं आहे की एकूण 27 योग कोणकोणते. पहिला योग आहे विषकुंभ योग. विषकुंभ असा पण शब्द आहे कुठं, श ला कु जोडलेला विषकुंभ असा पण शब्द कुठे आहे. दुसरा योग आहे प्रीती योग. तिसरा योग आहे आयुष्मान योग. चौथा योग आहे सौभाग्य योग. पाचवा योग आहे शोभन योग. सहावा जो आहे तो अतिगंड योग. असं म्हणलं जातं की ह्या योगावर जर एखाद्या मुलाचा जन्म झाला तर त्याला शांती करायला सांगा. याचं कारण असं की त्या मुलामध्ये थोडीशी आपण ज्याला म्हणतो की मानसिक विकृती असू शकते, की आपण ज्याला म्हणतो मागे राहायचं. अतिगंड योग म्हणजे काय, तर जास्त चॅप्टर नाही आहे, फार पुढं करत नाही आहे, आपला स्वार्थ साधण्यामध्ये हे लोक कमी पडतात असा शास्त्रकारांचा अनुभव आहे. म्हणून त्याची शांती करायला सांगतात. शांती केल्यानंतर ते कमी होईल काय मला माहीत नाही, पण शांती केल्यानंतर त्याला काय आहे आणि तुझं काम काय आणि तुझं काय चुकतं हे जर व्यवस्थित कळलं तर त्यात थोडाफार निश्चितपणे बदल होतो. आणि पालकांना पण आपलं मूल असं आहे म्हटल्यानंतर त्याच्यावर काय ट्रीटमेंट द्यायची, त्याला कसं वागवायचं, ह्या गोष्टी चॅप्टर कसं करायचं हे त्यांना बरोबर लक्षात येतं. म्हणून त्या गोष्टीचा अलर्ट म्हणजे त्यांना आपण सांगणं आपलं कर्तव्य ठरतं. त्यानंतरचा 7 नंबरचा योग आहे सुकर्मा. 8 नंबरचा योग आहे धृती. 9 नंबरचा योग आहे शूल. आता ह्या शूल योगाला सुद्धा धर्मशास्त्रामध्ये शांती सांगितलेली आहे. त्यानंतर 10 नंबरचा योग आहे गंड. ह्याला पण शांती सांगितलेली, गंड योगाची शांती करा. मग अतिगंड आणि 2 म्हणजे हे गंड हे 2 वेगवेगळे असले तरी पण देवता बहुतेक त्याच आहेत त्यांच्या, त्यामुळं बहुतेक त्या शांत्या सारख्याच. कधी करतात कधी नाही, कोण रुद्राभिषेक सांगतंय, कोण शांती करायला सांगतंय, कोण जप सांगतंय. प्रत्येकाच्या त्या अनुभवावरती अवलंबून असेल. कुठलं वाईट कुठलं चूक कुठलं बरोबर हे आपण काहीही तारतम्य करू शकत नाही. प्रत्येकाचं मान हे सगळं जे आहे पूर्ण पंचांग हे अंडर सायकॉलॉजी मानसशास्त्रावरती अवलंबून आहे. त्यामुळं मानसिकदृष्ट्या आपण त्या माणसाला किती चांगलं सुदृढ बनवलं, त्याच्यातले काही गंड घालवले का, त्याच्यातला काही न्यूनगंड कमी झाला का, तर त्याच्यात आत्मविश्वास भरेल आणि मग त्याच्यामध्ये बदल होतो. हा साधा सोपा नियम आहे. आपण जर तसं नाही केलं तर मग त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही. गंडयोग 10 नंबरला. 11 नंबरला आहे आपला वृद्धी योग. 12 नंबरला आहे ध्रुव नावाचा योग. 13 नंबरला आहे व्याघात योग. यासुद्धा 13 नंबरच्या व्याघात योगाची शांती सांगितलेली आहे. असं काही जण म्हणतात की हा व्याघात म्हणजे शब्द हा 2 अक्षरं एकत्र जोडलेली आहेत. व्या म्हणजे व्यावसायिक आणि घात, व्याघात हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे असं म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो का नाही शिधा, तर ते शिजवण्याचं धान्य हे 2 शब्दांचा शॉर्ट फॉर्म आहे तो, म्हणून त्याला शिधापत्रिका असा शब्द आला. तसाच तो व्याघात, व्यावसायिक घात म्हणजे ह्या व्यक्तीनं व्यवसायात पडले आणि एखादा भागीदार घेतला तर कोणीतरी त्याला फसवतं, त्याला तो बाहेर काढतं आणि सगळा व्यवसाय बळकावतो, असा कदाचित शास्त्रकारांचा अनुभव असेल. त्यामुळे जर ही माणसं व्यवसायात पडली तर त्यांना तसा अनुभव येऊ नये म्हणून कदाचित ती शांती करत असतील किंवा त्याला अलर्ट करत असतील. त्यानंतर 14 हर्षण. आता हा व्यवसायातच समजू नका, नोकरी हा पण आपला व्यवसायच आहे. नोकरी म्हणजे 8 तासाचा व्यवसाय, व्यवसाय म्हणजे 24 तासाची नोकरी, दोन्ही एकच आहे. बऱ्याच वेळेला कित्येक तर लोकांना हे फसवलं जातं. कोणीतरी म्हणते की मला जामीन व्हा, मला जामीन व्हा. 2-3 लोकांना जामीन होतो आणि पैसे बुडवतात आणि ते जामीनदाराला भेटी धरलं जातं. म्हणजे काय झालं, ह्यालाच पैसे भरावे लागतात, हातापाय पडलं तर लोक ऐकत नाहीत. म्हणजे हाही प्रकार तसाच आहे, व्याघातच आहे. आपण व्यवसायात पडलो तरच फसतो असं समजू नका, नोकरीत सुद्धा सहज फसतो आपण. असं जर प्रकार बघितला तर त्याची सुद्धा शांती करायला सांगतात. त्याची कारणं कदाचित ती असतील. 14 हर्षण योग.
ह्या 14 नंबरचा. 15 नंबरचा वज्रयोग. ह्या वज्रयोगाची सुद्धा शांती सांगितलेली आहे कुठे कुठे. काही पुस्तकांमधून म्हणजे वज्रयोगाची शांती करा. वज्र हा म्हणजे काय, सर्वात कठीण हा जो प्रकार आहे तो म्हणजे वज्र. लक्षात घ्या, सर्वात कठीण. काच सुद्धा काय कापायला वज्र वापरावं लागतं, काच सुद्धा कापली जात नाही. म्हणून वज्र म्हणजे सर्वात कठीण. मग ही माणसं फार कठीण दगडाच्या काळजाची असावीत काय, असा कदाचित शास्त्रकारांचा अनुभव असेल, म्हणून वज्रयोगाला शांती करा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर 16 नंबरचा सिद्धियोग. 17 नंबरला व्यतिपात योग. व्यतिपात योगाची सुद्धा शांती सांगितलेली आहे. कारण काय, त्याने असं दिलेलं आहे व्यतिपात योगाच्या पुढे, स्त्रियांना शोक प्राप्त होतो. याचा अर्थ असा की व्यतिपात योगावर जन्मलेला मुलगा किंवा मुलगी ह्यांच्यापासून त्या घरातल्या स्त्रियांना, म्हणजे व्यतिपात योगाचा एखादं बाळ जन्मलं, मुलगी आहे का मुलगा हे सेक्स महत्त्वाचं नाही त्या घरात, तर त्या घरात असणारी स्त्रीपात्र कोण, त्या बाळाची वडिलांची आई म्हणजे आजी, आईची आई म्हणजे आईची आजी, इकडची आजी, त्यानंतर स्वतः त्याची आई, एखादी आत्या घरात असेल तर आईची बहीण म्हणजे मावशी. समजा हे मूल 1 नंबरला आणि 2 नंबरला मुलगी झाली तर ती सुद्धा ह्या घरात असणारी स्त्रीपात्र की ज्यांच्याशी याचा संबंध सततपणे येणार आहे, तर अशांना यांच्यापासून शोक प्राप्त होतो. शोक हा शब्द खरं तर मृत्यूशी संबंधित आहे, पण इथं त्या अर्थाने घेतलेला नाही आहे. म्हणजे ह्याच्यापासून यांना सुख कमी आणि दुःख जास्त या पद्धतीचा तो अर्थ असला पाहिजे, म्हणून त्याची शांती करायला लावतात. पण प्रत्यक्षातला अनुभव असा, खरोखरच व्यतिपात योगावरचा मुलगा हा आई वडिलांना किंवा त्या मुलांना किंवा घरातल्या स्त्रियांना हा अक्षरशः डोळ्यातून पाणी काढायला लावतो. हा खरोखरच बरोबर अनुभव आहे, म्हणून आपण ती शांती करतो. पण ती करताना त्याला सांगितलं गेलं पाहिजे आणि त्यात हळूहळू योग्य ते बदल झाले पाहिजेत, तर त्याचा उपयोग होईल. त्यानंतरचा 18 नंबर आहे वरियान योग. 19 नंबरला परिघ योग नावाचा योग आहे. याची पण शांती बऱ्याच पुस्तकातून सांगितलेली आहे. मग हे का अशी जर चौकशी केली तर आमचे गुरुजी असं सांगायचे, परिघ योग म्हणजे काय, तर जे वर्तुळ असतं गोल, त्या वर्तुळाची जी लांबी असते ती मोजायसाठी आपण त्याला परिघ असं म्हणतो. परिघ म्हणजे टोक कुटोकापासून कुठपर्यंत याला परिघ असं म्हणतात. तर परिघ योगाचा अर्थ असा दिला आहे की काही लोकांना व्यवसाय बदलण्याची, नोकरी बदलायची सवय असते. आता समजा व्यवसाय बदलायची सवय म्हणजे काय, तर हा जो गोल आहे इथून आम्ही असा गोल काढला आणि इथं त्याचा पॉईंट असेल इथं, तर हा फिरून पुन्हा इथंच येणार, फिरून पुन्हा इथंच येणार, फिरून पुन्हा इथंच येणार असं जर असेल तर जे लोक व्यवसायात ते काही ठराविक काळ झाला की पुन्हा व्यवसाय बदलतात आणि त्यांना 5-10 वर्षांतर पुन्हा बघा पुन्हा मूळचा व्यवसाय करताना दिसतात. असं जर होत असेल तर त्याला परिघ योग असं म्हणतात. आणि हाच नोकरीत असेल तर नोकऱ्या बदलतो, फिरतो, बदल्या करून घेतो आणि पुन्हा मूळ जागी येतो. का, तेच बरं होतं बाबा माझं असं म्हणतो. म्हणजे अशा प्रकारचे योग त्यांच्या आयुष्यात येणार असतील तर त्याला कदाचित परिघ योग जबाबदार असेल, अशा स्वरूपाचा विचार शास्त्रकारांनी मांडलेला असेल. त्यानंतर 20 नंबरला आहे शिवयोग. 21 नंबरला आहे सिद्धयोग. 22 नंबरला आहे साध्य नावाचा योग. 23 नंबरला शुभयोग. 24 नंबरला शुक्लयोग. 25 नंबरला ब्रह्मायोग, ब्रह्मा म्हणजे ब्रह्मयोग म्हणतात त्याला. 26 नंबरला इंद्रयोग आणि 27 नंबरला वैधृती नावाचा योग आहे. जसं आपण व्यतिपात बघितलं तसंच वैधृतीचं सुद्धा आहे. ह्या वैधृती योगावर जन्मलेला मुलगा घरातील स्त्रियांना, म्हणजे व्यतिपात आणि वैधृती दोन्हीलाही घरातील स्त्रियांना शोक प्राप्त करतो, म्हणजे आनंद कमी आणि दुःख जास्त देतो, म्हणून यांच्या शांत्या सांगितलेल्या आहेत. ह्यापेक्षा फार विचार यांचा जास्त करायचा नाही. त्यामुळं आपण काय बघितलं, 11 करण, त्यामधले 7 अस्थिर आणि 4 स्थिर करण. हे करण सलगपणे कंटिन्यू पुढं येत राहतात आणि हे सर्वात महिन्याच्या शेवटी येतात. त्यामुळे हे करण, आता ह्यातले चांगले वाईट असा काय प्रकार नाही, फक्त ह्यामध्ये आपल्याला हे विष्टीकरण एक आहे तेवढं एकच शांती करायला सांगितलेलं आहे, कारण ते शुभ कार्याला वापरू नये म्हणून सांगितलेलं आहे. आणि एकूण योग बघितले आपण 27. ह्या योगामधले जे योग सगळे चांगले आहेत त्यामध्ये आपल्याला फक्त लक्षात येईल की 6 नंबरचा अतिगंड योग, 9 नंबरचा शूलयोग, 10 नंबरचा गंडयोग, 13 नंबरचा व्याघात योग, 15 नंबरचा वज्रयोग, 17 नंबरचा व्यतिपात योग, त्यानंतर 19 नंबरचा परिघ योग आणि इथं जर आलो तर
शेवटी सर्वात 27 नंबरचा वैद्युत योग म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 म्हणजे ह्या 27 मधले 7 योग अनिष्ट मानले गेलेले आहेत. त्यामुळे त्या योगांवर कदाचित शांती करायला किंवा काही लोक रुद्राभिषेक करायला सांगतील, काही लोक जप करायला सांगतील, काही लोक त्याबद्दल एखादा खडा काय वापरा म्हणतील, काय ज्योतिषी सांगत असतील त्यांचा अनुभव असेल तो असेल. परंतु काहीतरी करा असं सांगणं किंवा सांगितलं जातं हे तितकंच खरं आहे. त्या वेळेला आपण धर्मसिंधूचा वापर करावा, त्यावेळी बाजारातली पुस्तकं वाचावीत, अभ्यास करावा आणि समोरच्या माणसाला काय झेपेल, त्याला काय योग्य वाटेल अशा पद्धतीला ऑप्शन द्यायचे. तुला काय सोपं वाटेल ते कर, इतकंच पैसे येईल इतकंच कर, आमका असं कधी म्हणायचं नाही. या पद्धतीनं आपण ह्या योगांचा आणि करणांचा अभ्यास करू शकतो. हे झाल्यानंतर आपल्याला त्या पानाच्या खाली पंचांगाच्या काय असतं याचा अभ्यास करायचा आहे. आपण आज इथंच थांबूया. उद्या त्या सगळ्या पंचांगाच्या खाली दिलेली चौकट म्हणजे काय, त्याच्या खालच्या चौकटीमध्ये ग्रह दिलेले असतात आणि ती सर्वात कुठल्याच दिवसाची असते आणि त्याच्या खाली जर ग्रह दिले असतील तर ते कसे लिहायचे हे बघण्यापूर्वी आपल्याला प्रथम बघावं लागेल की कुंडली म्हणजे काय, चौकोन मांडायचा कसा, त्यात कुंडल्यात 2 म्हणजे चंद्रकुंडली कसली असते आणि लग्न कुंडली कशी, आणि त्याच्यानंतर आपल्याला ती कशी तयार करायची याचा अभ्यास करावा लागेल. त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण तो अभ्यास करायचा प्रयत्न करूया. म्हणजे तुम्हाला हळूहळू कुंडली मांडायला आली की कुंडली करायला येणं आणि त्याच्यानंतर मग त्या कुंडलीचं वाचन करणे हा भाग त्याच्यामध्ये येईल. आज आपण इथंच थांबूया. जमल्यास, आवडल्यास शेअर करा, लाईक करा, लोकांपर्यंत पोहोचवा, भरपूर लोकांना वाचू दे, अभ्यास करू दे आणि आपल्याला ज्योतिष आलं पाहिजे ह्या मार्गानं रोज वाचा, शिका, पुन्हा पुन्हा ऐका. म्हणजे तुम्हाला त्यातले बारकावे सगळे कळतील. लगेच पाठ होणार आहे अशातला भाग नाही. आभारी.